सुनंदा इतर महिलांसोबत शेतीपासून 15 ते 20 फूट आल्या. घाईत निघताना चप्पल राहिल्याचे लक्षात आले. ते आणण्यासाठी परत गेल्या. चप्पल हातात घेऊन परत फिरल्या, परंतु त्यांचा तिथे जीव गेला. नक्की त्यांच्यासोबत काय घडलं पहा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. आता सुनंदा यांच्या मागे त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. तो मुंबई येथे नोकरीस आहे. पुढील महिन्यात यात्रा असल्याने तो येणार होता. मात्र नियतीने त्याला यात्रेऐवजी आईच्या अंत्ययात्रेलाच यावे लागणार आहे. सुनंदा इतर महिलांसोबत शेतीपासून 15 ते 20 फूट आल्या. घाईत निघताना चप्पल राहिल्याचे लक्षात आले. ते आणण्यासाठी परत गेल्या. चप्पल हातात घेऊन परत फिरले असताना अक्षरशः त्यांच्या अंगावर वीज पडली. सुनंदा यांच्या अंगावर विजेचा लोळ कोसळल्याने महिलांचा भीतीने थरकाप उडाला. त्यांच्या अंगावरती वीज पडल्यानंतर त्या जागीच ठार झाल्या. सोबतच्या महिलांनी आरडाओरडा केला असता शेतकऱ्यांनी धाव घेतली, परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही, कारण की त्यांचा तिथे जीव गेला होता. घाईघाईत निघताना चप्पल राहिली, परंतु ती चप्पल आणण्यासाठी गेल्यावरती अक्षरशः अंगावर वीज पडली. शिराळा येथे शेतात गेलेल्या सुनंदा पांडुरंग पाटील यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा तिथेच मृत्यू झाला. मुलगा मुंबईला नोकरीसाठी होता. तो यात्रेसाठी येणार होता, परंतु आता त्याला आईच्या अंत्ययात्रेसाठीच यावं लागलं. त्यामुळे सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. खास करून शेतकऱ्यांनी जेव्हा केव्हा पाऊस पडेल, वीज कडाडत असतील, तेव्हा तुम्ही खास करून काळजीही घेतलीच पाहिजे.